लाखापुरी शिवारातील एका शेतातून सुमारे 42,000 रुपये किमतीची तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे। तक्रारदार पुरुषोत्तम केशवराव धनमुळे वय 57 राहणार लाखपुरी यांच्या गट क्रमांक 170 मधील सुमारे 7 एकर शेतात सोयाबीन व तूर पिकाची लागवड करण्यात आली होती। तूर काढणीनंतर सुमारे 1000 पेंड्याची गंजी लावण्यात आली होती। 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत सर्व पेंड्या सुरक्षित होत्या। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यानंतर गंजीतील सुमारे 300 पेंड्या चोरीस गेल्याची त्यांच्या निदर्शनास आले। चोरीस गेलेली तूर अंदाजे 6 क्विंटल असून बाजार भावानुसार तिची किंमत सुमारे 42,000 रुपये आहे। घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। परिसराची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। याबाबत ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी सांगितले की घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून तपास सुरू आहे। परिसरातील माहितीदारांकडून माहिती घेतली जात आहे, तसेच तांत्रिक साधनाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल। दरम्यान ग्रामीण भागात शेतमाल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे।